नमो बुद्धाय जय भीम. 4. गौतमांचे उत्तर. मी सांसारिक कलहामुळे घायाळ झालो आहे आणि शांतीच्या शोधात मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी मला या पृथ्वीचे राज्यच नव्हे तर दिव्य लोकांच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही. आणि राजन, आपण जे मला सांगत आहात की धर्म, अर्थ आणि काम हेच मनुष्याने चे 3 पुरुषार्थ आहेत, व आपण मला हे देखील सांगत आहात की माझ्या मनोकामना म्हणजे दुःख फळ. तुमचे 3 पुरुषार्थ अनित्य आणि असंतोषकारक आहेत. आणि आपण म्हणता की वृद्धपकाळापर्यंत थांब, कारण तारुण्य हे चंचल असते. निर्णयाचा अभाव हाच अनिश्चित आहे, कारण वृद्धत्व हे अस्थिर व चंचल असू शकते आणि तारुण्य हे दृढ निश्चय असू शकते. आणि जर का मृत्यू अतिशय हुशारीने जगातील कोणालाही कोणत्याही वयात आपल्या कह्यात घेऊ शकतो, तर शांती शोधक बुद्धिमान वार्धक्याची का वाट पाहावी, जर का तो हे जाणत नाही की मृत्यूची कोणती वेळ आहे. जेव्हा मृत्यू एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे वार्धक्यरूपी शस्त्र हातामध्ये घेऊन आणि अनेक प्रकारच्या पसरलेल्या रोगरूपी बाणांनी भवितव्याच्या वनात सैरावैऱ्या धावणाऱ्या हरिणाप्रमाणे माणसाचा शिकार करण्याच्या तयारीने उभा आहे, अशा वेळेस कोण दीर्घायुष्याची कामना करेल. म्हणून तरुण मुलगा असो अथवा वृद्ध असो किंवा छोटा मुलगा असो, त्यांनी तत्परतेने ताबडतोब ज्याचे करुणेने अंतःकरण भरलेले आहे अशा धार्मिक माणसांच्या मार्गावर आरूढ झाले पाहिजे. आपण असे देखील म्हणत आहात की धर्मासाठी वंशाला योग्य व महान फलदायी देणारे यज्ञ करीत राहा. पण अशा यज्ञांना माझा प्रणाम, कारण इतरांना दुःख देऊन मला त्या महान फळाची अपेक्षा नाही. भावी फळाच्या अपेक्षेने एखाद्या असहाय्य निरपराधाची हत्या करणे कोणताही करुणावान शीलसंपन्न पुरुषास योग्य नाही, जरी ते फळ अनंत काळासाठी असले तरी. आणि जरी ही स्वीकारले की संयम, नैतिक आचरण आणि अनासक्त राहणे एवढेच म्हणजेच खऱ्या धर्माचे आचरण करणे नव्हे, तरी देखील यज्ञात सर्वोच्च प्राप्ती होते हे स्वीकारता येत नाही, व म्हणून यज्ञ करता कामा नयेत. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले समाधान माणसाला या जगात असताना लाभते, ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते, तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल. भावी काळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज, पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही. असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात. अंतिमतः स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही. तुला जे जे काही करावायचे आहे ते सिद्धीच गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमांकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला. 5. शांततेची बातमी. राजगृहामध्ये गौतमाने बांधलेल्या पर्णकुटीच्या शेजारी 5 परिव्राजक आले व त्यांनी तिथे एक कुटी बांधली. ते 5 परिव्राजक होते कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम व भदुका म्हणजेच भद्रुका. गौतमांचे तेजोमय रूप पाहून ते देखील थक्क झाले आणि त्यांना प्रश्न पडला, आश्चर्य वाटले, कोणत्या कारणांमुळे गौतमाने परिव्राजक घेतले असावे. राजा बिंबिसाराने तसे विचारले तसेच त्यांनी गौतमांना कारण विचारले. आपण का परिव्राजक का घेतली हे त्यांना समजावून सांगितल्यावर ते परिव्राजक त्यांना म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु त्यानंतर काय घडले हे तुम्हाला माहीत आहे का. सिद्धार्थाने उत्तर दिले, नाही. त्यांनी पुढे सांगितले, सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडल्यानंतर शाक्यांनी कुल्यांविरुद्ध पुकारलेल्या युद्धास विरोध करून फार मोठी चळवळ उभारली. स्त्री पुरुष मुलामुलींनी हातात झेंडे घेऊन निदर्शने केली, फलक घेतले व घोषणा दिल्या, कोली हे आमचे बंधू आहेत. भावाने भावाच्या विरुद्ध लढणे ही चूक आहे. सिद्धार्थ, गौतमांचा ग्रहत्याग हद्दपारीचा विचार करा. या सर्व निदर्शनाचा परिणाम म्हणून शाक्य संघास या प्रश्नांचा पुनर्विचार करण्याकरता बैठक बोलवावी लागली. यावेळेस
कोलियांशी समेट व्हावा या बाजूने बहुमत होते. कोलियांबरोबर शांततेची बोलणी करण्याकरिता 5 शाक्यांची दूत म्हणून निवड करण्याकरिता शाक्य संघाने ठरविले. कोलियांनी हे ऐकल्यानंतर त्यांना फार आनंद झाला व त्यांनी देखील शाक्यांबरोबर वाटाघाटी करीत 5 कोलियांची दूत म्हणून निवड केली. दोन्ही बाजूंच्या दूतांच्या सभेत कायम स्वरूपाचे लवाद परिषद नेमण्याकरिता एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याचा वाटपासंबंधात प्रत्येक वाद मिटवण्याचे अधिकार लवादास देण्यात आले आणि त्यांचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक राहील असे ठरले. अशा प्रकारे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तूमध्ये काय घडले याची माहिती गौतमास दिल्यानंतर परिवाचक म्हणाले, आता तुम्हाला परिवाचक म्हणून यापुढे राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही परत घरी जाऊन आपल्या कुटुंबियासोबत का राहत नाही? सिद्धार्थ गौतम म्हणाले, ही चांगली बातमी ऐकून मला आनंद झाला आहे. हे माझे यश विजय आहे. परंतु मी घरी परतणार नाही. मी परत जाता कामा नये. यापुढेही मी परिवाचकच राहिले पाहिजे. गौतमाने 5 परिवाचकाने त्यांच्या पुढील कार्यक्रमाविषयी विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्यासोबत का येत नाही? सिद्धार्थ म्हणाले, ठीक आहे, मी लवकरच येईल. परंतु प्रथम मला इतर मार्ग तपासून त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. त्यानंतर ते 5 परिवाचक निघून गेले. 6. नवीन दृष्टिकोनातून नवीन परिस्थितीत समस्या एक नवा दृष्टिकोन. कोली आणि शाक्य यांच्यात शांततामय समेट झाला. या 5 परिवर्जकांनी आणलेल्या बातमीने गौतमाला फारच अस्वस्थ बनवले. एकांतात स्वतःच्या सद्यस्थितीविषयी सिद्धार्थ विचार करू लागले आणि आपली प्रवृत्ती पुढे चालू ठेवण्यासाठी काही कारण राहिले आहे का याबाबत ते खात्री करू लागले. त्याने स्वेकानकांचा का त्याग केला? गौतमाने स्वतःला हा प्रश्न विचारला. युद्धाला त्यांचा विरोध होता म्हणून त्यांनी गृहत्याग केला. आता ते युद्ध संपले आहे, त्यामुळे आता माझ्याकडे काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत काय? युद्ध संपले म्हणून माझे प्रश्न सुटतील काय? सखोल चिंतन विचाराने त्यांना वाटले प्रश्न सुटलेला नाही. युद्ध समस्या ही मूलतः संघर्ष, परस्पर विरोध, कलह समस्या आहे. एका मोठ्या समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा परस्पर विरोध, संघर्ष, कलह फक्त राजा आणि राष्ट्र यांच्यातच चालू आहे असे नाही, तर वरिष्ठ आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, माता आणि पुत्रात, पुत्र आणि माता यांच्यात, पिता आणि पुत्र यांच्यात, बहीण भावांच्यात आणि सहकार्यांच्यात सुरू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोत्पात असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष, वर्गकलह हा वारंवार, निरंतर, नित्य आणि शाश्वत असतो. वर्गकलह, संघर्ष हेच जगातील दुःख आणि वेदना, पीडा यांचे मूळ कारण आहे. युद्धामुळे मी गृहत्याग केला हे जरी खरे असले आणि शाक्य आणि कोली यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला असे दिसते की माझ्या पुढील समस्येने विशाल, विस्तीर्ण रूप धारण केले आहे. सामाजिक संघर्ष, कलह, संघर्ष, परस्पर विरोधांच्या समस्यांचे उपाय मला शोधला पाहिजे. जुने पारंपरिक प्रस्थापित तत्त्वज्ञान या समस्यांचे निराकरण करते काय? या सामाजिक संघर्षाचा, वर्ग कलहाचा समस्यावर हे तत्त्वज्ञाने उपाय सुचवतात काय? एखाद्या सामाजिक तत्त्वज्ञानाचा स्वीकार करणे त्यांना शक्य आहे का? सर्व काही स्वतःच तपासून त्यांची परीक्षा घेण्याचे निश्चय सिद्धार्थ गौतमांनी केला. भाग 3. नव्या प्रकाशाच्या शोधात. 1. भृगु ऋषींच्या आश्रमात छोटासा मुक्काम. इतर मार्गांचा पाठपुरावा शोध घेण्याच्या इच्छेने आलाराका कालाम यांना भेटण्याकरता गौतमाने राजगृह सोडले. मार्गात त्यांनी भृगु ऋषींचा आश्रम पाहिला व उत्सुकतेने त्यांनी आश्रमात प्रवेश केला. तपस्येत अग्रगण्य, ख्यातनाम व बुद्धिमान असे आश्रमवासी सरपण, फुले व कुशगवत घेऊन बाहेरून आश्रमात परतत असताना त्यांनी गौतमास पाहिल्यावर ते आपल्या कुटीत परत न जाता त्यांच्या भोवती गोळा झाले. आश्रमवासियांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करून सिद्धार्थ गौतमाने गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. विमुक्तीची इच्छा धारण केलेले ज्ञानी सिद्धार्थ गौतम स्वर्गप्राप्तीकरिता प्रायश्चित्त दग्ध वेगवेगळ्या स्वयंकलेश करणाऱ्या वेगवेगळ्या तपस्वींना भरलेला आश्रम
ओलांडून पुढे गेले. सभ्य सौजन्यशील सिद्धार्थ गौतमांनी त्या पवित्र तपोवनात वेगवेगळ्या तपस्वी करत असलेले वेगवेगळे प्रायचित्त दग्ध स्वयंक्लेश प्रकार प्रथमच पाहिले. प्रायचित्त दग्ध स्वयंक्लेश तपश्चर्येच्या तंत्रात प्रावीण्यप्राप्त ब्राह्मण भृगूंनी गौतमांना वेगवेगळ्या तपश्चर्ये सर्व प्रकार व त्यांची फलप्राप्ती या बाबी समजावून सांगितल्या. पवित्र ग्रंथात संतांचे अन्न पाण्यातून उगवले न शिजवलेले कंदमुळे फळे हेच असते. प्रायचित्त दग्ध स्वयंक्लेश तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न असतात. काही जण पक्ष्याप्रमाणे दाणे टिपून जगतात, तर काही जण हरणाप्रमाणे गवत खातात. काही सर्पाप्रमाणे हवेवर जगतात, तर काही जणांच्या अंगावर मुंग्यांनी वारोळे केलेले असतात. इतर काही अतिशय कष्टाने दगडधोंडे खाऊन भूक भागवतात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. काही जण इतरांच्याकरिता शिजवलेल्या अन्नातून जर काही उरले तरच ते स्वतःकरिता ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भाले सतत पाण्याने भिजवून स्तोत्रे गात अग्नीला 2 वेळेस अर्घ्य अर्पण करतात. काही जण माशांप्रमाणे पाण्यात डुंबत राहतात व ज्यांच्या शरीराला कासवे ओरबडतात. असे म्हणतात की अशा प्रकारच्या उच्च प्रायचित्त दग्ध स्वयंक्लेश तपश्चर्या काही काळ केल्याने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या प्रायचित्त दग्ध स्वयंक्लेश आणि तपश्चर्या मनुष्य लोकप्राप्ती होते. दुःख यातना यामधूनच सुखप्राप्ती होते. दुःख हेच पुण्यप्राप्तीचे मूळ आहे. हे ऐकल्यावर सिद्धार्थ गौतम म्हणाले, अशा प्रकारचा आश्रम मी पहिल्यांदाच पाहत आहे. प्रायचित्त दग्ध स्वयंक्लेश तपश्चर्येचे नियम देखील मला माहीत नाहीत. मी इतकेच यावेळी सांगू शकतो की आपले प्रायचित्त दग्ध स्वयंक्लेश तपश्चर्येच्या मार्गे हे स्वर्ग प्राप्त करीत आहेत. तर मला असे वाटते की भौतिक जगातील दुःख व त्यावरील उपाय शोधावा. आपण मला अनुज्ञा द्या. मला सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून समाधी मार्गात प्रशिक्षित होऊन भौतिक जगातील दुःख व त्यावरील उपाय या मार्गातून सापडतात का ते पाहायचे आहे. आपण आपल्या कार्यात व्यग्र असताना मला स्वीकारले, आश्रय दिला आणि अतिशय दया दर्शवली. परंतु मला आपणास सोडून जावे लागणार आहे व जेव्हा मी माझ्या स्वीक्यांना सोडून जात होतो तेव्हा जितके दुःख मला झाले तितकेच दुःख आत्ता मला आपणास सोडून जात असताना होत आहे. मला हे आवडत नाही किंवा एखाद्याच्या वर्तणुकीत काही चूक झाली म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयांवर ज्यांनी प्रावीण्य मिळवले आहे त्या आलारकालाम मुनींकडे जाण्याची माझी इच्छा आहे. सिद्धार्थांचा निश्चय पाहून आश्रमाचे प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजकुमारा, तुमचे ध्येय खरोखरच शूरवीरांचे ध्येय आहे. आपण जरी तरुण असलात तरी स्वर्ग व विमुक्ती यांचा संपूर्ण तुलनात्मक सखोल अभ्यास करून तुम्ही विमुक्तीचा मार्ग स्वीकारला. आपण खरोखरच शूरवीर आहात. आपण जे म्हणालात तो जर आपला निश्चय उद्देश असेल तर ताबडतोब आपण विघ्नकोष्ठ येथे जा. मुनी अलार येथे राहत आहेत. त्यांनी शाश्वत परमसुखाची अंतर्दृष्टी प्राप्त केली आहे. त्यांच्याकडून आपण या मार्गाचे शिक्षण घ्या. परंतु मी हे पाहत आहे की सिद्धांताचा अभ्यास केल्यावर आपले उद्दिष्ट आणखी पुढे असेल. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनी वृंदांना वंदन करून ते निघाले. मुनींनीही त्यांना सौजन्य सन्मानपूर्वक निरोप दिला व आपल्या तपोवनात परतले. 2. सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषींच्या आश्रमातून निघून ते आलार कालामांच्या निवासस्थानाचा शोध घेऊ लागले. आलार कालामांचे निवासस्थान वैशाली येथे होते. गौतम वैशाली येथे पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्या आश्रमात प्रवेश केला. आलार कालामांकडे जाऊन ते म्हणाले, मला आपली शिकवण, सिद्धांत व आचारनियम यात दीक्षित होऊन अभ्यास करावायचा आहे. यावर आलार कालाम म्हणाले, आपले स्वागत आहे. माझा सिद्धांत असा आहे की आपल्यासारखा बुद्धिमान थोड्याच वेळात त्यांचे पूर्णपणे आकलन करून समजावून घेऊन माझे शिकवण प्राप्त करेल व त्याचप्रमाणे आचरण देखील करेल. आपण या सर्वोच्च प्रशिक्षणासाठी पात्र आहात. आलार कलामांचे शब्द ऐकून राजकुमारास अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी उत्तर दिले,
मी जरी परिपूर्ण नसलो तरी आपण जी माझ्यावर कष्टाची अनुकंपा दाखवली त्यामुळे मला असे वाटू लागले आहे की मी परिपूर्णता प्राप्त केली आहे. तरी माझ्यावर अनुग्रह करून आपण मला आपला सिद्धांत काय आहे हे सांगाल काय? आलार कालम म्हणाले, आपला आदर्शवत स्वभाव, चारित्र्यातील प्रामाणिकता व आपला दृढ निश्चय यांनी मी उत्साहित प्रवृत्त झालो आहे आणि आपल्या पात्रतेची कसोटी पाहण्याकरता आपली कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची मला गरज वाटत नाही. हे श्रेष्ठ श्रावका, आमची तत्त्वे ऐका. त्यानंतर त्यांनी गौतमाला तत्त्वे विशद केली, स्पष्ट करून सांगितले, जी तत्त्वे सांख्य तत्त्वज्ञान म्हणून ओळखली जातात. आपल्या व्याख्यानाचा समारोप करताना आलार कालम म्हणाले, गौतमा, आमच्या आचरण पद्धतीची ही मूळ तत्त्वे आहेत. मी आपणास ते सारांश रूपाने सांगितले आहे. आलार कालमांनी केलेल्या सुस्पष्ट विवेचनामुळे गौतम आनंदित झाले. 3. समाधी मार्गाचे प्रशिक्षण. त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचे वेगवेगळे मार्ग गौतम तपासून पाहत असताना ध्यान मार्ग म्हणजेच मनाची एकाग्रता परिचित करून घ्यावा असा त्यांना वाटले. ध्यान मार्गाचे 3 संप्रदाय होते. या सर्वात एक बाब समान होती, ती म्हणजे ध्यान प्राप्तीकरिता श्वासांवर नियंत्रण. एक संप्रदाय ज्याने आनापानसती नावाची श्वास नियंत्रण पद्धती अनुसरली होती. दुसरा संप्रदाय ज्याने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती. यात श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे 3 भाग पडतात: श्वास आत घेणे, श्वास रोखून धरणे आणि श्वास बाहेर सोडणे. तिसरा संप्रदाय समाधी या नावाने ओळखला जात असे. आलार कालम हे ध्यान मार्गांवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे सुप्रसिद्ध होते. गौतमांना वाटले की ध्यान मार्गाचे प्रशिक्षण त्यांना आलार कालमांकडून मिळाले तर ते त्यांच्याकरिता फार चांगले असेल. म्हणून ते आलार कालमांना म्हणाले की जर का त्यांनी ध्यान मार्गाचे प्रशिक्षण दिले तर ते त्यांच्याकरिता चांगली गोष्ट असेल. आलार कालम उत्तरले मोठ्या आनंदाने. आलार कालमांनी त्यांना ध्यान मार्गाची पद्धती शिकवली. ही पद्धती 7 पायऱ्यांनी बनलेली आहे. गौतम दररोज त्यांचा सराव अभ्यास करू लागले. यावर संपूर्ण प्रभुत्व प्राप्ती केल्यावर गौतमांनी आलार कालमांना विचारले की या पद्धतीमध्ये अजून काही शिकण्यासारखे आहे काय? आलार कालमांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याकडे जे आहे ते मी तुला सर्व शिकवले आहे. यानंतर गौतमांनी त्यांचा निरोप घेतला. उद्धक रामपुत्र या योगी पुरुषांविषयी गौतमांनी ऐकले होते. आलार कालमांनी त्यांना ध्यान मार्गाची जी 7 पायऱ्यांनी बनलेली पद्धती शिकवली होती त्याच्या वरच्या 8वी पायरी अवस्था ध्यानी व्यक्तीला प्राप्त करून घेता येईल अशी ध्यान पद्धती उद्धक रामपुत्र यांच्याकडे होती व त्याबद्दल ते सुप्रसिद्ध होते. ते कौशल्य तंत्र शिकून त्या 8व्या अवस्थेचा, सर्वोच्च समाधी अवस्थेचा अनुभव घ्यावा असा विचार गौतमांनी केला. त्यानुसार गौतम उद्धक रामपुत्र यांच्या आश्रमात पोहोचले व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अतिशय थोड्याच कालावधीत उद्धक रामपुत्र यांच्या 8वी अवस्था प्राप्तीच्या पद्धतीमध्ये गौतमांनी प्रावीण्य प्राप्त केले. ध्यानाच्या 8व्या अवस्थेत परिपूर्णता मिळवली. आलार कालमांना जो प्रश्न त्याने विचारला होता तोच प्रश्न त्यांनी उद्धक रामपुत्र यांनाही विचारला. आणखी काही पुढे अधिक यामध्ये शिकण्यासारखे आहे काय? उद्धक रामपुत्र यांनी तेच उत्तर दिले, नाही मित्रा, यापेक्षा अधिक काही मी आपणास शिकवू शकत नाही. कौशल राज्यात आलार कालम व उद्धक रामपुत्र हे ध्यान मार्गातील त्यांच्या प्रावीण्य प्रभुत्वाबद्दल सुप्रसिद्ध होते. परंतु गौतमांनी ऐकले होते की मगध राज्यसुद्धा एक अशा प्रकारे समान प्रावीण्य प्रभुत्व प्राप्त केलेले आहेत. त्यांनी विचार केला की त्यांच्याही पद्धतीचे प्रशिक्षण घ्यावे. त्यानुसार सिद्धार्थ गौतम मगध राज्यात पोहोचले. तेथील ध्यान पद्धती जरी श्वासोच्छ्वास नियंत्रणावर आधारित असली तरी परंतु कौशल राज्यातील प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळी होती. श्वासोच्छ्वास करण्याची जी पद्धत नव्हती तर ती त्या पद्धतीत श्वासोच्छ्वास थांबवून चित्त एकाग्र करणे हा भाग अंतर्भूत होता. गौतमाने ती पद्धती देखील शिकून घेतली. ज्यावेळेस ते श्वासोच्छ्वास थांबवून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करीत असत, अतिशय वेदनादायी टोचणारे आवाज त्यांच्या कानातून बाहेर येत असत आणि जणू काही तीक्ष्ण टोकांच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे त्यांना वाटत असे. ते एक अतिशय त्रासदायक पद्धती होते. परंतु त्या पद्धतीत देखील प्रावीण्य मिळवल्यापासून सिद्धार्थ गौतम चुकले नाही. सिद्धार्थ गौतम यशस्वी झालेच. समाधी मार्गाचे शिक्षण हे त्यांचे अशा प्रकारचे होते.